Process and its type. We have seen firstly process means a transition from one equilibrium state to another is called a process. म्हणजे जर एखादी सिस्टीम एका ट्रान्झिशन स्टेटमधून दुसऱ्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये जात असेल तर त्याला आपण प्रोसेस असं म्हणतो. आणखीन सोपं सांगायचं ठरलं तर इनिशियल स्टेटपासून जर ती फायनल स्टेटपर्यंत जात असेल तर त्यालाही आपण त्या पद्धतीच्या एक्झाम्पलला प्रोसेस असं म्हणू शकतो. टाईप ऑफ प्रोसेस. फर्स्ट प्रोसेस इज आयसोथर्मल प्रोसेस, a process in which temperature of the system remain constant throughout the transformations. Now in this process, iso means same and thermal means heat, means temperature of the system is constant, म्हणजे टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. ह्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे सिस्टीमकडून सराउंडिंगमध्ये जाते तरीही या प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट असते आणि त्या टेम्परेचरला इंटर्नल एनर्जी म्हणजे यू ही कॉन्स्टंट असते. इंटर्नल एनर्जी मीन्स एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ अ डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी. दिस एनर्जी स्टोर्ड इन अ सबस्टन्स इज कॉल्ड इंटर्नल एनर्जी आणि त्यालाच आपण डिनोटेट करतो कॅपिटल यू या वर्डने. या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं म्हणजे डेल्टा टी इज इक्वल टू 0. त्याचबरोबर इंटर्नल एनर्जी तीही 0 असते म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू 0. नाव द सेकंड प्रोसेस, आयसोबरिक प्रोसेस, अ प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन्स. ह्या आयसोबरिक प्रोसेसमध्ये प्रेशर हे कॉन्स्टंट असतं. याचं सिम्पल एक्झाम्पल जर घेतलं तर लॅबोरेटरीमध्ये केमिकल ज्या रिॲक्शन आहेत त्या ओपन कंटेनरमध्ये केल्या जातात आणि त्यावेळेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कॉन्स्टंट असतं म्हणून डेल्टा पी इज इक्वल टू 0. थर्ड प्रोसेस, आयसोचोरिक प्रोसेस, अ प्रोसेस during which volume of the system remain constant during the transformations. ह्या पद्धतीच्या रिॲक्शन्स म्हणजे केमिकल रिॲक्शन ह्या जर एखाद्या क्लोज कंटेनरमध्ये कॅरीड आउट होत असेल तर त्यालाच आपण आयसोचोरिक प्रोसेस असं म्हणतो. ह्या प्रोसेसमध्ये डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. नाव द फोर्थ प्रोसेस, ॲडिबॅटिक प्रोसेस, a process in which there is no exchange of heat between system and surrounding is an adiabatic process. ह्या पद्धतीच्या सिस्टीममध्ये जी हीट आहे ती सिस्टीम टू सराउंडिंग ट्रान्सफर होत नाहीत आणि सिस्टीम जी आहे ती कम्प्लिटली इन्सुलेटेड असते आणि त्यामुळे हीट ही ट्रान्सफर होत नाही. म्हणून आपण इथे Q इज इक्वल टू 0 आणि Q म्हणजे हीट. Number 5, reversible process. This process we have seen help of a diagram. Now in this diagram, now consider a gas enclosed in a cylinder fitted with a movable pistons. Now in this diagram we have seen the external pressure means P ext on the outer surface of the pistons and set equal of pressure of a gas. डायग्राममध्ये एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ द गॅस हे दोन्हीही इक्वल अमाऊंटमध्ये आहेत आणि त्याचबरोबर तिथे नायदर एक्सपान्शन नॉर कॉम्प्रेशन ऑफ द गॅस सिस्टीम is then said to be in mechanical equilibrium with its surrounding. या डायग्राममध्ये ए आणि बीमध्ये जर आपण बी या डायग्राममध्ये एक्सटर्नल प्रेशर इन्फानाइटसिमली अमाऊंटमध्ये म्हणजे थोड्या अमाऊंटमध्ये जर रिड्यूस केलं तर रिड्यूस केल्यामुळे जो प्रेशर ऑफ द गॅस आहे तो एक्सपांड होईल आणि एक्सटर्नल प्रेशर जो आहे तर तो इन्फानाइटसिमली अमाऊंटमध्ये तो
कमी होईल आणि या पिस्टन जो आहे तर तो अप्पर साईडला मोज होईल. फिगर सी मध्ये जर आपण एक्सटर्नल प्रेशर इन्फिनाइटसिमली अमाऊंटमध्ये इन्क्रीज केलं तर जो प्रेशर ऑफ द गॅस आहे तर तो कॉम्प्रेस होईल आणि त्याची अमाऊंट ही निश्चित कमी होईल. अ प्रोसेस कंडक्टेड इन अ सच अ वे so that the every stage the driving force due to the pressure P is infinitesimally greater than the opposing force due to the external pressure and which can be reversed by a slight change of the opposing force is reversible process. डायग्राम ए मध्ये एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ द गॅस हे इक्वल अमाऊंटमध्ये होते आणि बी मध्ये एक्सटर्नल प्रेशर ची अमाऊंट कमी झाली आणि त्यानंतर थर्ड केसमध्ये सी मध्ये परत एक्सटर्नल प्रेशर इन्क्रीज झालं, इन्फिनाइटसिमली इन्क्रीज झाला, तर त्यामध्ये फर्स्ट आणि थर्ड डायग्राम म्हणजे ए आणि सी ह्या परत सेम झाल्यात, म्हणजे ती प्रोसेस परत रिव्हर्स झाली. Features of the reversible process. First features, the driving and opposing force differ by an infinitesimal amount. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स आहेत यामधला जो डिफरन्स आहे हा खूप कमी म्हणजे इन्फिनाइटसिमली अमाऊंटमध्ये एवढाच असतो. सेकंड, द प्रोसेस कॅन बी रिव्हर्स बाय ॲन इन्फिनाइटसिमल चेंज इन कंडिशन. जर कंडिशनमध्ये इन्फिनाइटसिमल अमाऊंटमध्ये म्हणजे थोड्या अमाऊंटमध्ये जरी चेंज झालं तर ती प्रोसेस परत रिव्हर्स होते. अ रिव्हर्सिबल प्रोसेस प्रोसीड्स इन्फिनाइटली स्लोली अँड टेक प्लेस इन अ इन्फिनाइट नंबर ऑफ द स्टेप. म्हणजे ही रिव्हर्सिबल प्रोसेस जी आहे तर ती खूप स्लोली आणि त्यामध्ये स्लोली खूप अशा नंबर ऑफ स्टेप्स पडतील. At the end of every step of the process, the system attains mechanical equilibrium with the surroundings. At the end of the process म्हणजे प्रोसेसच्या शेवटच्या प्रत्येक स्टेपमध्ये सिस्टीम एका पर्टिक्युलर इक्विलिब्रियम स्टेटला येते आपल्या सराउंडिंग बरोबरती.